12 तास पूर्ण झाले. 12 तासांपासून अर्जुन दादा कंटिन्यू सायकल चालवतायत. हे फक्त आपल्या शाळेसाठी चाललेले आहेत, आपल्या शाळेच्या डागडुजीसाठी. मदत करा या. हा माणूस फक्त आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत करतोय की त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, शाळेचे पत्ते बदलले जावे. या, मदत करा, भरघोस मदत करा, त्याने आपली शाळेची डागडुजी पूर्ण होईल. बघा बघा काय चाललंय जगात. 13 तास मंडळी, 13 तास पूर्ण झालेत. अर्जुन दादा 13 तासांपासून सायकल चालवतायत. आता फक्त 11 तास उरलेत. हा मोठा विक्रम इथे आपल्या गावामध्ये पाहायला भेटतोय आपल्याला. आणि हे फक्त आपल्या शाळेसाठी चाललेलं आहे. या, मदत करा, आपल्या शाळेतला मदतीची गरज आहे. या, हा माणूस आपल्यासाठी मेहनत करतोय. हे दादा बंद कर नाही. काय सकाळ सकाळ अर्जुन अर्जुन सायकल सायकल, आधी डोका आऊट झाले का काय झालं आता? काय सहन होत नाही का तुला? सांगत होतो अर्जुन आणि सावी असे आहेत ना ते कधी गप्प बसून राहणार नाहीयेत. पण काय आपल्याला सवय आहे ना. बलराम कवठेकर हे बिंडोक आहेत, हे वेळोवेळी सिद्ध करायची. हो, बलराम कवठेकर बिंडोक आहे, भयू बिंडोक आहे, आम्ही सगळे बिंडोकच आहे. तुझं लय डोकं चालतं ना. मग काय झालं तुझ्या डोक्याचं? काय म्हणला होता? अर्जुन माझा एक शब्द खाली पडू देणार नाही. शब्द त्याने पाडला नाही. 4 चौकात तुझा शब्द फाडला. काय फायदा झाला? नाही, ठीक आहे, फायदा नाही झाला, मान्य आहे मला. पण काही वाईटही नाही झालं. आपण गेला होतात ना घर जाळायला, आलं ना स्वतःच्या अंगाशी. ए मूर्खा, आतापर्यंत हे सगळं आपल्या केबल चॅनल पुरतं मर्यादित होतं, तोपर्यंत ठीक होतं. पण हे आता सगळं लांब लांब पर्यंत पसरते, पार मुंबई पुण्यापर्यंत. त्यानं हा विक्रम जर पूर्ण केला ना तर मग त्याचं आडनाव कवठेकर असू दे किंवा पहिलाट असू दे, तो अख्ख्या पंचक्रोशीचा हिरो बनल आणि हा साऊंड चालणार नाही. येतंय का ध्यानात? असं काहीतरी करा की ज्यानं त्या बाळ्या बैलाटचा विक्रम तुटला पाहिजे. काही करा, मला काही माहित नाही. चौदा तास मंडळी, 14 तास पूर्ण झालेत. आता फक्त 10 तास उरलेले आहेत. 10 तासात हा मोठा विक्रम आपल्याला बघायला मिळेल इथे. हे फक्त आपल्या शाळेच्या मुलांसाठी चाललंय, मुलांच्या भवितव्यासाठी चाललंय. या आणि मदत करा. अर्जुन, ठीक आहे, खाऊन घे. अर्जुन बघ सकाळपासून काही खाल्लं नाहीस, तू थोडं खाऊन घे ना. आमचे म्हणतायत उखाणा घेतल्याशिवाय खाणार नाही म्हणे. ना आता उखाणा घ्यायलाच लागेल की. प्रेमाच्या माणसाला भरवते मी प्रेमाचा घास. ऐकलं का? प्रेमाच्या माणसाला भरवते प्रेमाचा घास. अर्जुनरावांचं नाव घेते, उभी राहू द्या मदतीची रास. कारण उरलेत शेवटचे काही तास. अर्जुन आता सगळे बघतात, खाऊन घे बरं. वहिनींनी उखाणा घेऊन इथे मदतीचं आव्हान लोकांना केलेलं आहे आणि लोकांनी मदतीचा ओघ इथे सुरू केलेला आहे. आणि अर्जुन दादाला सायकल चालवताना तब्बल 14 तास पूर्ण झालेले आहेत. आणि आता मदतीच्या रकमेने 70,000 रुपये पार केले आहेत. फडके रामाभाऊ नावाची गरज नाही. मंडळी 15 तास पूर्ण झालेत. आता 9 तासात हा विक्रम आपल्याला इथे पाहायला मिळेल. हे अर्जुन, माननीय श्री अर्जुन कवठेकर सायकल चालवतायत फक्त आपल्या शाळेसाठी. या आणि मदत करा, लवकरात लवकर या.
खेळ्याची आयडिया पण फेल गेली. ती 6वी मुळा उठली आपल्या. प्रत्येक प्लॅनच्या मध्ये काळ्या मांजरीसारखी आडवी येते. असं वाटतं ना पहिलं तिलाच उडवून द्यावं, पण कसं? अहो दाजी, त्या 6वीचा कुठे विचार करत बसलाय? त्या अर्जुनचा विचार करा. अहो दुपारचा 1 वाजत आलाय, आता त्याला गरगरायला झाला असेल. मी म्हणतो आताच काय तो घाव घातला पाहिजे आपण. बर का मंडळी, बायको नवऱ्याची सावली असते असं म्हणतात, पण इथे बघा सावलीच सावली धरतीये. नाही म्हणजे लहान माझी भावली, मोठी तिची सावली म्हणायला सोपं आहे, पण सावलीसाठी छत्रीच लागते. गाव तर घालायचा आहे बाबा, हं? पण कसा? विचार कर, आयडिया दे, आयडिया दे. आयडिया 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 आयडिया. हा विद्या दादाला विचारून आलो, त्यांना सुचत असतात. तुझ्या आपल्या सुचू शकत नाही काय? नाही सुचत आहे आपल्याला आयडिया. असं वाटतं ना गाडी घालव तेव्हा उडवून त्या अर्जुनाला. बेस्ट आयडिया. एक गाव 2 तुकडे. पब्लिक आहे, लोकांनी धरलं तर सांगू ब्रेक फेल झालता, पैसे द्यायला आलतो, सॉरी सॉरी. आता 17 तास पूर्ण झाले. अर्जुन दादा 17 तासांपासून सायकल चालवतायत आणि हे फक्त आपल्या शाळेच्या भवितव्यासाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी. तुम्ही जिथून कुठून टीव्हीवर हे बघत असाल, या मदत करा. हे फक्त आपल्या शाळेच्या मुलांसाठी आहेत. हा माणूस कंटिन्यू 17 तास सायकल चालवतोय, जोक नाहीये. 17 तास सायकल चालवण्यासाठी आता लवकर 24 तास पूर्ण होतील. हॅलो पंक्या. तू म्हटल्याप्रमाणे गुड घेतच दिमाग यांचा. हा अगं गाडी बिडी क्रॅश करायचं म्हणतात ते. पण वहिनी आता नेमकं करायचं काय आपण? पंक्या, तुला काय फक्त मैत्रिणीच आहेत का रे? हा, मित्र नाही आहेत? बस काय वहिनी. काय बास का वहिनी? अरे लाग की मग कामाला. राधे राधे. कुठलंच काम नाही ठेवत आपण, आधे आधे. दाजी हळू घेता का? नाही मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे. हा मारू ना त्याला आपण, पण हातपाय तुटतील एवढंच बघा फक्त. त्याचे शॉर्टकटने घेता का? नाही म्हणजे आपणच लवकर पोहोचू, म्हणजे लवकर तुम्हाला त्याला उडवता येईल ना. इकडून इकडून. हळू घ्या ना दाजी गाडी.
झालं? ए बोनेट बघ पण. हा बोनेट बघ. हा हा मग आईला या अर्जुनची गाडी त्यालाच सपोर्ट करती. ए आता ही आपली गाडी अर्जुनाची नाही. हा आपली गाडी असं का करते बरं? उघड. काय झालंय? दाजी तुम्ही स्टार्टर द्या स्टार्टर. बघ पटकन काय झालंय ते. हा द्या द्या की. ए बैड्या, हा द्या द्या. पेट्रोल कसं संपलं गाडीतलं? हा काल तोच नेली होती ना? पेट्रोल काल तर फुल केली होती. मग काढून निघलं काय तू? हो दाजी ते धंदे सोडले मी. तुम्ही देतात ते पैसे पुरतात मला आता. तुमची शपथ. माझी शपथ घेऊन मारतो का? माझी शपथ. कुणीतरी कांड करतय. कांड? मी पैसे देतो ना तुला. बोनेट बंद कर आणि गाडी ढकल. हा गाडी ढकल. दाजी पण ऐकतच नाही मी. चल चल. अहो पण मी एकटं कसं ढकलणार गाडी? चला द्या धक्का, द्या धक्का, द्या धक्का. वहिनी हा तू सांगितल्याप्रमाणे पेट्रोल काढलंय. आता गाडी पंपावरती जाईल आणि तिथे आपला मित्र दिग्या रेडीच आहे. राधे राधे. आता त्याला बघून घेतो कसं काय. डायरेक्ट गाडी मायला. चले बाबा नी काय खाली खाली आहे तू. बोलतो ए, बाबा, काय लागलं नाही काय नाही लागलं नाही काय. खाली आहे तू. मला सांगू नको. रस्ता काय बापाचा का तुझ्या? गाडीचं नुकसान कोण भरून घेईल? काय झालं नाही काय? काय रस्ता काय बापाचा का तुमच्या? तुम्ही खाली ते खाली रे. बापाचा रस्ता का त्याच्या? अरे बाबा तू कुठं वाढवा करतोय? बापूनाचा तुला काढला बाप. गाडी घेऊन गाडी घेऊन माझं नुकसान भरून द्या गाडीचं. आपल्याला जायला उशीर होतोय ना. ऐका ना. कुठे जायचंय तुम्हाला? इथं कुठून जाऊ देणार नाही मी तुम्हाला. दगड घाल ना. आता मी पहिला ह्याला उडवणार. उडव उडव पहिले आता बघतो फक्त हलायचं नाही. उडव उडव. ए बाबा ए अरे ऐक ना. मी काय म्हणतो तू गाडी काढ. गाडी ठोकून मला काय सांगितलं? काय नाही तू गाडी काढ. गाडी काढ. अजिबात गाडी काढ. गाडी काढ. दिग्या भावा आडच ऍक्टिंग केली. तसं बल्लू दादाचं डोकं फिरवायला जास्त काही करावं नाही लागत म्हणा. राधे राधे. कुठलंच काम नाही ठेवत आपण. आधे आधे. काय गरज होती हे सगळं करायची? काय सकाळ संपूर्ण रात्र झाली. तुमचा दिवस संपला. आता अर्जुनचे दिवस सुरू झाले. तो अर्जुन कुठल्याही क्षणी रेकॉर्ड करून मोकळा होईल. तुमच्या हातात आहे ना आता एकच काम राहिलेलं आहे. एक हार घ्या आणि त्याच्या स्वागताला जा. त्याचं कौतुक करायला जा. गुच्छ नाही मामा. त्याला शेवटचा हार घातल्याशिवाय माघारी घरी येत नसतो. बघू गाडी चालू कर. तू फक्त बघत राहता मला. चालू कर रे गाडी. काय झालं? गाडी चालू कर की. गाडी स्टार्ट होत नाहीये.
फुल केली आहे आणि मी तुमच्या बरोबरच होतो दाजी. ए बल्लू हे बघ वाळ्या पहिला तुला असा नाही सोडणार. राहू दे फोन कोणाला करतो आता. ए बाबा रागाच्या भरात काय वाढवा करून ठेवशील. नाही मला निस्तरावं लागेल सगळं. गाडी बंद आहे ना. हा ए चला 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 पायी दिंडीवारी चला चला. अर्जुन मस्त. शेवटचे 5 मिनिटं राहिली आहेत. दादा पडू नकोस दादा, थोडंच राहिलंय आता. अर्जुन दादा फक्त थोडा वेळ सहन करायचं तुला. दादा हरायचं नाहीये. दादा तुला माहितीये ना, तू शब्द दिलायस तू करणार. मला माहितीये ना. सर थोडा वेळ, फक्त थोडा वेळ फोकस सर. चला मालक मालक चला. सर चला. कमॉन दादा. थोडाच वेळ दादा. चला मालक. झोप येते ना. झोप येते. पड पड पड. अरे पड ना. हरून जा. तसंही तू अर्जुन कवठेकर नाहीच आहेस. काय फरक पडतो. तू हरलास काय जिंकलास काय काहीच फरक पडत नाही, कारण तू कोण आहेस. हा तू तर बाया बैलाटेस. अर्जुन तू फक्त मान्य कर. तू मान्य कर तू बाया बैलाटेस आणि मग बिनधास्त हार ना. वहिनी असं का बोलतीये. अरे कवठेकरांच्या बंगल्यातनं धक्के मारून बाहेर काढलं रे तुला. तरी काय बोलला नाहीस तू. काहीच वाटत नाही ना. सोडून दे मग. सोडून दे ना. नुसतं पेटता ठेवायचा असेल ना तर वारा घालावाच लागतो. आणि वहिनी तेच करते. टिया आपल्यापेक्षा जास्त ओळखते ती अर्जुन दादाला. आई आई ग थोडक्यासाठी गेला नाहीतर जिंकलाच होता. पण आम्ही पारितोषिक उत्तेजन पारितोषिक देऊ बर का. अशी कीव करतील लोक तुझी. तुला तर तेच आवडतं ना लोकांनी कीव केलेली. तुला तर तेच आवडतं ना लोकांनी कीव केलेली. बिचारा अर्जुन चिंता चिंता हारला रे. फार फार तर काय होईल. ती लहान पोरं उन्हात करपतील. शाळेचं छत नसल्याने पावसात भिजतील. आणि त्याहून वाईट काय होईल. शाळा सोडून देतील. अजून काय होणार आहे. बाकी काही होणार नाही. फक्त शेवटी तुझ्या माथी शिक्का बसणार. अर्जुन फेल झाला.
तुला चालेल ना रे? लोकांनी असं म्हणलेलं अर्जुन फेल झाला म्हणतील लोक. अर्जुन फेल झाला.